एका राज्याचा एक राजकुमार असतोय काय, आणि त्याला दुसऱ्या एका राज्यातली राजकुमारी आवडत असते. ते म्हणतात ना, काही गाठी वरनच बांधले गेलेल्या असतात, देवानच बांधलेल्या असतात. तसं ह्या दोघांच्या लग्नाची गाठबी अंबाबाईने बांधलेली असत्या. कशी काय चक्र फिरतात माहित नाही, या दोघांचं लगीनच होतंय. सरकार, अहो राजा राणीचं कधी लग्न होत नसतं, स्वयंवर होत असतो. स्वयंवराचं काय खरं नसतंय ते तुम्हाला सांगू नको. ह्यांचं नॉर्मली लगीनच होतंय. ते 7 जन्माची वचनं बिचनं देऊन, अग्नीला 7 फेरे बिरे घेऊन पवित्र लगीन. हा, तर ते लगीन झाल्यावर मग आपल्या राजकुमाराचा होतोय राजा आणि राजकुमारीची होत्या राणी. बरोबर. राणी राजाच्या गळ्यात हार टाकत्या, पण हार टाकता टाकता एक गमजा करत्या. ती काय करत्या, ती फक्त लग्नाचा हार टाकत्या, प्रेमाचा हार काय टाकतच नाही राजकुमाराच्या गळ्यात. ती म्हणते आपला का तुझ्यावर काय प्रेम बिम नावा, तुझ्यासारख्या आडाने गोळ्यावर कोण प्रेम करणार. राजकुमार म्हणते ओके, तुमचं पण बरोबर आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीमुळे दरबारात सगळी खळबळ माजत्या. कारण हे शिकलेल्या लोकांनी हे अडाणी लोक काय आवडतच नसतात, त्यासनी काही पडतच नसतात. बरोबरच आहे. पण सगळी अशी खळबळ माजते आणि वातावरण असं जरा हार्ड होतंय. ह्या सगळ्या अशा तापलेल्या वातावरणात एक दिवशी आपली उत्साही कार्यकर्ती जी राणी असते नवीन नवीन झालेली, ती राजाच्या आईवर म्हणजे राजमातेवर आरोप करते. राजमाता सगळं ऐकून घेते शांतपणे, ती चिडत नाही. ती म्हणते ठीक आहे, तू माझ्यावर आरोप केलास ठीक आहे, पण तो आरोप जर तू सिद्ध करू शकली नाहीस तर तू वनवासात निघून जायचं, आणि जर तू सिद्ध केलास तर मी वनवासात निघून जाणार. झालं का? आली का आता पंचायत? भांडणं कुणाची? ह्या दोघींची. मधल्या मध्ये अडकलो कोण? यो आपला राजा. काय काय बोलणार आता या दोघींनी? तो लई त्या दोघींनी समजवायचा प्रयत्न करतोय, असं करू नका, भांडू नका, या असल्या काय आटीपिटी घालू नका. पण त्या काही दोघी ऐकाय नाहीत. अडाणी तर अडाणी, त्या तर ऐकतच नाहीत. पण ज्या शान्या शान्या म्हणत होतो आपण, त्या आपल्या राणी सरकार, त्या बी ऐकत नाहीत. मग काय शेवटी व्हायच ते होते. राणी काय आरोप सिद्ध करू शकत नाही, आणि ठरल्याप्रमाणे राणीला हद्दपार व्हायला लागते. ह्या सगळ्यात वाईट गोष्ट अशी होत्या की राजाला स्वतःला राणीचा हात पकडून तिला जंगलात सोडून यायला लागते. ज्या राणीवर त्यानं जीवापाड प्रेम केलेलं असतं. राजा स्वतःच्या काळजावर एवढा मोठा दगड ठेवून ही गोष्ट करतोय, त्याला बिलकुल ते आवडत नाही. पण करणार काय? ह्यांचं चॅलेंज असते ना दोघींचं. ह्या सगळ्या प्रकरणात राजाच वाईट ठरतोय दोन्हीकडनं बी. कारण राजमाता बी राजाला म्हणते, हा त्या राणीनं माझ्यावर एवढे आरोप केले तरी बी तुम्ही राणीवर प्रेम करताय. आणि राणी तर चिडलेलीच असते, का माझा नवराच मला जंगलात सोडून आलाय. थोडक्यात काय, राजाच्या मनाचा विचार इथं कोणच करत नाही. मग राजाचं फिरते डोसकं, त्याच्या डोसक्याची शीर उडत्या. तो एक दिवशी म्हणतोय आता बास. आता बास. सरकार, पुढची गोष्ट सांगा ना. नाही नाही नाही, लई मोठी गोष्ट आहे. तास बी संपला, नंतर का होतं. नाही नाही, सरकार, कसं? सांगा की. सांगा की सरकार. प्लीज सरकार. ठीक आहे, सांगतो. थांबा, पुढचा वर्ग आहे, शिक्षक येतील, आपल्याला थांबायला. मला उत्सुकता आहे गोष्टीत पुढे काय होतं याची. अजून मला तर कुठं माहिती आहे पुढं काय होणार. हे घे चहा. अशी कशी ग तू चंचला? मला तर सांगत होतीस भुवनेश्वरी मॅडमच्या तालमीत वाढली म्हणून, आणि एवढा फालतू डाव टाकलास. ऐ, माझा डाव काय फालतू नव्हता, तू चांगलाच होता. तू मध्ये आली नसतीस ना, तो सक्सेसफुल झालाच होता. तुला अक्कल नाहीये का ग? हा, तू माझ्यावर उलटवलास. हा, म्हणजे माझा बळी देऊन स्वतःचा डाव साधणार होतीस. अगं, पर तू बी तुझं वागणं बदललंच की. तू बी स्वतःचाच विचार केला. मग म्या काय करणार? मी तुला कधीपासून सांगत होते का बाई,
मिळून काम करू मिळून काम करू, पण तू काय ऐकलं नाहीस. मग मी काय करणार, टाकला मेडाव. साधी अक्कल नाहीये तुला चंचला. आता हे जे घटस्फोटाचे कागद तू मागवलेस ते काय असं जनरल दुकानातनं मागवलेस नाही ना, वकिलांकडनं मागवले असतील, त्याच्यामध्ये त्यांचं नाव असेल, सही असेल. मग आता मी जर त्या वकिलाला इथे आणलं तर काय करशील? म्हणजे त्याला तर खोटं बोलता येणार नाही, तो अडकेलच. साधा विचार केला नाहीस. वय की मी तर ह्यो विचारच केला नव्हता. तुला नाही का की वकील सापडणारच नाही. चॅलेंज देतीयस मला? आत्ताच्या आत्ता तुझ्या समोर उभा करे ना त्याला, 2 मिनिटात तुझा पितळ उघडा पाडेन मी. वय जा शोध जा. जा म्हणजे मी खरंच जाईन. बघ तू चॅलेंज देऊ नकोस मला. अगो मी काय तुला चॅलेंज देत नाही, फक्त तो धोक्याची सूचना देती. काय? अगं म्हणजे तू त्या वकिलाला पुढ्यात आणून उभं करशील, पण ते नंतर. त्याच्या अगोदर म्या निखिलच्या पगारवाढीचं खरं सांगाल की. मग काय करशील? त्यात काय खोटं नाही ना, खरंच आहे ना ते. परत अर्धवट विचार केलास. हे यात काय अर्धवट विचार? अगं वेडे, तू जर पगारवाढीचं आमचं पितळ उघडं पाडलंस तर तुला हेही सांगावं लागेल ना की ही ऑफर आम्हाला भुवनेश्वरी मॅडमने दिली होती, त्यांचा डाव होता. आणि तू जरी नाही सांगितलंस तरी मी आहे ना, मी सांगेन सगळं. आणि ताईनी जर हे सगळं जाऊन अधिपतींना सांगितलं तर काय होईल? मग कुणाचं पितळ उघडं पडेल सांग बरं. मग काय नाही, मावशी निखिलला एका मिनिटात कामावरून काढून टाकल. हो ग, मला हे सुचलंच नाही. नाही, मॅडम त्याला नोकरीवरनं काढतील, एका मिनिटात काढतील. पण तुझं काय? हा, तुला कसं त्या घरात प्रवेश मिळेल? कारण हे सगळं तू उघडं पाडलंयस. मग सांग काय करायचं? मी वकिलांकडे जाऊ का तू पगारवाढीचं सांगतेस घरात? काय न ग, तू बी कुठं काय जाऊ न ग. मी बी कोणाला बी काय सांगत नाही. शाबास, आता कसं शाण्यासारखं बोललीस तू. कारण हे सगळं जे घडतंय ना ते भुवनेश्वरी देवीच्या इच्छेनुसारच घडतंय. मग आपल्या दोघींच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ कशाला? अगं तो तर असा बी होतोय न भांडण करता. कुठलाच प्लॅन काम करना झालंय. काळजी करू नकोस, पण मला फक्त तुझी आता साथ हवी आहे. आज रात्री तुला आणि मला जे पाहिजे तेच घडणार आहे. कसं सांगते तुला. इथंच बोलवलं होतं भाऊजींनी. हो काय भाऊजी तुम्ही घाबरवताय? हे क्या हे काय बघा तर. गिफ्ट? मग आणि ओंक्या कुठे अहो ओमकार जरा काम आलं त्याला म्हणून तो गेला. आहे का? आता म्हणलं एवढी भारी आनंदाची बातमी दोघांनी देईन. डोंक्या डोंक्या निमकी टांग दिली होय. डोंक्या 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 टांग देणार नाही तर कोण देणार? आनंदाची बातमी मला सांगा ना. अहो आज मी लय खुश, म्हणजे आमच्या आई साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं हॅप्पी हॅप्पी आहे आज मी. वहिनीनं घरी घेऊन जाताय की काय? तसं असतं तर मग एवढ्या बारक्या गिफ्टवर आम्ही भागाभागी केली असती. एवढं मोठं गिफ्ट दिलं असतं का नाही मी, या झाडा एवढं दिलं असतं बघा, तुमच्या अख्ख्या घरात मावलं नसतं. अहो मग आनंदाची बातमी आहे तरी काय? आनंदाची बातमी ऐकायची. आज या ठिकाणी अधिपती सूर्यवंशी वर्गात पहिले आलेले टाळ्या. काय सांगताय काय भाऊजी? खरंच बोलताय की काय? हो खरंच की. विश्वास बसला नाही ना? माझा बसला नव्हता. बघितलो पेपर, अगाय बोललो एवढी मार्क कसं काय पडले रे बाप रे बाप. एवढं भारी वाटलं रे मला.
सगळे टाळ्या बिळ्या वाजवल्या, पोरांनी सगळं झालं. त्याच्यानंतर मास्तरीनबाईंनी स्वतः येऊन माझं अभिनंदन केलं स्पेशल. अरे वा भाऊजी, अभिनंदन. आणि मग मग पुढे काय झालं? काय नाही मग ते झालं, मग ते पेपर ते ठीक आहे. पण मला एक काय जाणवलं माहितीये काय, मला त्यांच्या नजरेत काहीतरी बारीक कळलं नव्हतं, मला चमकल्यावर जाणवलं. आता ती परवा गेलतो की नाही दर्शन घ्यायला, ते आकाश दर्शनची ते सहल होती म्हणलं की, तिथं पण मला त्यांच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं, शुक्राची चांदणी. म्हणजे प्रगती झाली मग. आणि भाऊजी सुरुवात आहे, होईल हळूहळू. तुम्हाला जे काय अपेक्षित आहे ना ते सगळं होईल बघा. बरं भाऊजी, वहिनींच्या विषयात किती मार्क्स मिळाले तुम्हाला? अहो त्यांच्या विषयात तर पैकीच्या पैकी पडले. मला सांगतोय काय, पहिला आलो तर वर्गात तर. वा, म्हणजे तुमच्या प्रेमाच्या विषयात सुद्धा वहिनी कधीतरी पैकीच्या पैकी मार्क मिळवणारच. हा मिळवाय तर पाहिजे, पण कसं आहे आमचा विषय हार्ड आहे हो, त्याच्यामुळे जरा त्यांचं अवघड जाणार त्यासनी. पण तसं व्हायला पाहिजे. खरंच तुम्ही म्हणताय तसं झालं ना, माझं तर स्वप्नच आहे. पण आज खरं सांगतो, आज दिवसभर अशा का नाही आनंदाच्या उकळ्या अशा फुटा लागल्यात का नाही, तुमच्यामुळे झालंय की सगळं. ओ भाऊजी, उगाच मला क्रेडिट देऊ नका बरं का. अहो हे सगळं तुम्हीच केलंय, सगळ्या कल्पना तर तुम्हाला सुचल्या ना. मी काय फक्त मार्ग सुचवला, पण सगळ्यात मोठं धाडस तुम्हीच केलंय. धाडस केलं म्हणा, आणि त्याची फळं बी आता मिळायला लागलेत. मिळतायत ना फळं? होय. मग अजून एक धाडस करा. कोणचं? थोरल्या सरकारांना याबद्दल सगळं जाऊन सांगा. एवढा अवघड जमते बे. कसं आहे, मी मास्तरीनबाईंची बाजू जर आमच्या आईसाहेबांकडे सांगायला लागलो ना, ते चुकीचं होणार. कारण आईसाहेबांची बाजू बरोबरच तर आहे. आमचं दोघींवर बी तेवढंच प्रेम आहे. आमचा तोच तर प्रॉब्लेम झालाय सगळा. भाऊजी मला एक सांगा, जर वहिनींच्या जागी थोरल्या सरकार घरातून बाहेर गेल्या असत्या तर तुम्ही काय केलं असतं? वहिनींचं मन वळवलंच असतं ना. नाही तसं नाही, पण तो प्रश्नच येत नाही ना. कसं आहे माहितीये का, आमच्या आईसाहेबांचा कसा विषय तुम्हाला माहिती आहे काय, समजा मास्तरीनबाईंचं म्हणणं बरोबर ठरलं असतं की नाही, त्यांच्या चॅलेंज जे काय होतं त्याच्यात मास्तरीनबाई शिकल्या असत्या की नाही, आईसाहेब स्वतःहूनच घराकडे आल्या नसत्या. एवढ्या पक्क्या आहेत त्या शब्दाच्या. मग आता मी कोणत्या तोंडानं जायचं असं सगळं मला काय. अहो भाऊजी, त्या आई आहेत ना तुमच्या, तुमचं मन जाणतात त्या. तुमची बायको जिच्यावर तुमचं एवढं प्रेम आहे, तिला तुमच्यापासून लांब ठेवणं म्हणजे त्यांनाही कुठेतरी त्रास होतच असेल ना भाऊजी. त्रास तर होत असणार होय, नाही पण आईसाहेब दाखवत नाही. अहो तुम्ही तरी कुठे दाखवताय तुम्हाला त्रास होतोय ते. आणि तुम्ही दाखवत जरी नसाल तरी त्यांना कळतच असेल ना भाऊजी. भाऊजी बघा, जशी तुम्ही शाळेतली परीक्षा दिली ना, तशीच ही एक परीक्षा आहे असं समजा. आणि बघा, थोरल्या सरकार सुद्धा तुम्हाला पास करतील, तेही पहिल्या नंबरने. तसं जर झालं तर मग काय, तुमच्या तोंडात साखर, पेढे, मलाई, बर्फी सगळं 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 पडू. अहो काय भाऊजी तुम्ही सुद्धा. खरंच घे. आता जरा हिंडा फिरायला लागली ना चंचला. हो, आता जरा बरी वाटते ती. पण तिचं काय करायचं हा प्रश्नच आहे ना बाबा. बाबा, मी काय म्हणते की तिला राहू देत ना इथे काही दिवस. छान धष्टपुष्ट होऊ दे. सुकली आहे ना बिचारी. इरा, शांत बस ग जरा. येऊ का? अरे निखिल, निखिल, ये ना, ये ना. अरे निखिल, या ना, या या. अगं इरा, पाणी आण जा. अहो नको आई, राहू दे. इरा, मला तुझ्याशी बोलायचंय. 1 मिनिट बाहेर सर. बाहेर कशाला? बोल ना इथेच सगळ्यांसमोर. इरा, मला सगळ्यांसमोर वाद नाही घालायचाय. वाद म्हणजे? इरा, तू बाहेर येणार आहेस का? हे बघ निखिल, प्लीज आपण सगळ्यांसमोर बोलूया. कारण काय होईल की आपण बाहेर जाऊ आणि बोलू. मी आल्यानंतर जेव्हा सगळं सांगेन तेव्हा त्यांना विश्वास बसला पाहिजे ना माझ्यावरती. तू बोल इकडेच. ठीक आहे, मी फक्त एवढंच सांगायला आलोय, माझ्या आई बाबांनी दिलेली मुदत आता संपली आहे. आणि तुम्ही लोकांनी तुमचा शब्द नाही पाळलाय.
पण माझे आई बाबा शब्दाचे पक्के आहेत. निखिल, हे बघ, तू शांतपणे बस. आपण बसून बोलूयात ना. हा, बोलूयात. बोलण्यासारखं उरलंच काय आता? पण अशी एकदम निर्वाणीची भाषा. कारण संपलंय आता सगळंच. निखिल, संपलंय म्हणजे? लग्न मोडलंय आपलं. निखिल, हा काय वेडेपणा काय हा? हा? अरे वा निखिल, तू का आला? ही काय करते इथे? ती जरा काही दिवसांसाठी आली आहे, तिचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून. अच्छा, म्हणजे ही सुद्धा इथेच राहते. राहणार म्हणजे काहीच दिवसांसाठी आली आहे ती. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्हीच तिला ठेवून घेतली. वा, चांगलाय. कधी आली ती इथे? 2-3 दिवस झाले. आणि तुम्हाला सांगितलं पण नाहीस? म्हणजे आत्ताच आली ती इथे, पण तिला तर घरातून बाहेर काढून बरेच दिवस झालेत. म्हणजे इतके दिवस ती बाहेर फिरत होती अशीच. आणि या असल्या मुलीला तुम्ही घरात घेतलंय? 1 मिनिट, असल्या म्हणजे? असल्या म्हणजे ही एकटी मुलगी, तिला काय ठाव ठिकाणा नाही, कुठेही फिरत असणार. काय काय उद्योग करून आले असेल कुणाच ठाऊ. निखिल, उगाच वाटेल ते बोलू नकोस. अच्छा, म्हणजे आता तू सुद्धा माझ्यावरच ओरड. अगं, माझ्या आई बाबांना जर कळालं ना की तुम्ही हिला इथं ठेवून घेतलंय, मग तर ते कोणाचंच नाही ऐकणार. अरे पण मी तेच सांगते, ती काहीच दिवसांसाठी आली आहे राहायला. काहीच दिवस म्हणजे? मुळात तुम्ही तिला घरात घेतलंच कशाला? नाही म्हणजे म्या फक्त एका रात्रीसाठीच आलते. ए, तुझ्याशी बोलत नाहीये मी. आमच्या घरच्या लोकांच्या मॅटर मध्ये बाहेरच्या लोकांनी बोलायचं नाही. निखिल, अरे तू असं एकदम तावातावाने बोलू नकोस ना प्लीज. नाही इरा, आता तर शक्यच नाही. तुझ्या ताईला सासरच्या लोकांनी घराबाहेर काढलं होतं ना, तेव्हा माझे आई बाबा इतके चिडले होते. आता तर ही कोण कुठली बाहेरची मुलगी, तिला घरात ठेवून घेतलंय तुम्ही. आणि आता हिच्यामुळे तुमच्यावर कसले संस्कार होणार असं तर ते विचारणारच ना. नाही, मी आता इथे थांबूच शकत नाही. निखिल, तू जरा शांतपणे ऐकून घे. उगाच रागाच्या भरात काहीतरी निर्णय घेऊ नकोस. ताई, प्लीज प्लीज तू नको पडूस याच्यामध्ये. निखिल, अरे काय? हिरा, ही आजपर्यंत तू मला दिलेले गिफ्ट्स मी तुला परत करतोय. निखिल प्लीज ऐक, प्लीज असं काही करू नकोस निखिल. अहो, तुम्ही थोडं शांत व्हा ना. आपण शांतपणे बसून बोलू शकतो या विषयावर. शांत व्हा जरा. आई, आपण प्लीज नको बोलूया त्याच्यावरती. हिरा, ही गिफ्ट्स घे आणि मला विसर. निखिल प्लीज, निखिल प्लीज, प्लीज ऐक माझं. प्लीज असं करू नकोस. मला सोडून नको ना जाऊस. या दोघींच्यामुळे तू आपली रिलेशनशिप तोडणार आहेस निखिल. हे बघ, मी खरं सांगते, माझी काहीच चूक नाहीये. मी सगळ्यांना खूप पोटतिडकीने सांगायचा प्रयत्न केला, पण माझं कोणीच ऐकलं नाही. आई बाबांनी ऐकलं नाही, ताईनी ऐकलं नाही, कोणीच ऐकलं नाही. हे बघ, माझ्या
माझी खरंच चूक नाहीये, मी खरंच सांगते तुला निखिल, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. आणि त्यात आता ही आलीये, काय करू मी? इरा, कोण चुकीचं आणि कोण बरोबर आहे ना याच्यात मला नाही पडायचंय. हे जे काही चाललंय ना ते त्यांना नाही सहन होणार, मान्यच नाही करणार ते. इनफॅक्ट त्यांनीच मला सांगितलंय की जाऊन हे नातं तोडून टाक. सॉरी, विसरून जा मला तू.